ते ठेवलास हा विसरलास की शेजारीने काढून घेतला. बुवा जरी तुमचा फोटो असला ना या नोटीवर तरी एक अभिमान आहे. ही जर नोट पडलेली असेल ना आणि तुम्ही उचलायला आलात आणि तुम्हाला कोणीतरी विचारलं ही तुमची आहे का, तुम्ही म्हणणार होय, पण समोरच्या दुसरा प्रश्न विचारलं त्याच्यावर तुमचं नाव हा काय नाही ना, पण माका कोणी विचारलं ह्याच्यावर नाव हा काय तर मी बिंदास सांगान ही नोट माझीच आहे, कारण ह्या नोटीवर माझं नाव आहे. पाठी चष्मा लावलेला बघ, हा त्याच्या खाली बघ लिहिलेला एक कदम, तो कदम मी. अरे क म्हणजे कणखर, द म्हणजे दणकट, म म्हणजे मर्द. लक्षात दिला. जेसीबी शब्दात सुद्धा ताकद आहे असा की नाही. एकटो जेसीबी 50 माणसांचं काम करतात, बरोबर. जे म्हणजे काय, महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. सी म्हणजे ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी राजे. आणि बी म्हणजे ज्यांनी स्वराज्य टिकण्यासाठी संविधान दिलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तिघांनी तर काम केलेलं ना, तेवढी ताकद ह्या जेसीबीत हा. आणि हेनी जुवाटकरांनी जेसीबी कशाक बोलवल्यानी, कारण त्यांना माहित आहे ह्या नाडांचा काताळा त्याच्यावर खड्डे मारू शकता फक्त कदमाचं जेसीबी. लक्षात केला. अरे हे माझे दात पुढे काय मी ओढून काढले का, नाही ना. तुझा आपला आता गुळगुळीत झाला तेव्हा तू काय क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचास ना. सलमान खान सारखे तुझे केस होते तेव्हा. आणि नंतर त्याची स्टाईल बघून त्यांनी ते लाल करून घेतल्याबरोबर तू हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं, सगळा करापला. आणि मध्ये मध्ये कल्टार घालतो. काय बुवा हे दात माझी चुकी नाही ना. हे दात कसा झाला गडबड, जेव्हा आई म्हणजे माझं बारसं होतो तेव्हा प्रत्येक आई बारशाच्या दिवशी लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातात. आणि मी लहानपणापासून सेलिब्रिटी, सगळे आवशीची मैत्रिणी मित्रिणी तेव्हा इलेली. आता तू म्हणशी ह्या तुका कसा कळला, तर सगळे तुम्ही चिडूक लावलास म्हणून मी आवशी विचारलं. तेव्हा तिनं सांगल्या म्हणता बाळा काय झालं, गडबड झाली. सगळ्या मैत्रिणी घाई करायला लागल्या, चल चल लवकर चल, विहिरीवर जाऊन पूजा करूची असतात ना. आणि ते पूजा केल्यावर ते तांदूळ लावतास की ना. तशी आवशीची गडबड झाली. घाई गडबड झाल्याबरोबर तिनं साधे तांदूळ घ्यायचे सोडून बासमती घेतल्या आणि ते नेऊन लावल्या. लक्षात दिला. आणि ते लावल्यानंतर पूजा करून मागे येताना हवा येईल जोरात, सगळे तांदूळ इसकाटले, हवा येईल, तोंडा नावाच काढल्या. आणि ते तांदूळ इसकाटले. आता तू म्हणशील हो होल कसं पडलो, हे या होलाच्या नादाला लागा नको. अरे दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे, आपला नाद करायचा नाही, आपले 2 दातामध्ये खोल आहे. कळलं. रोहित शिंदे यांच्याकडनं स्वामी समर्थांचा अभंग घ्या. 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. नक्कीच फरमाईश पूर्ण करूसाठी चिलय मी. आज जरा माझी तब्येत मला डाऊन दिसता, कालचं पाणी बांधला आणि तो इथे सो बोमट्यात राहा नको. 17 तारखेपर्यंत बारी आहे, लक्षात ठेव. हा बाकी मोबाईलचं गाणं घेणं तुझा भारी आहे. माका कसलं मोबाईलचं नाव दिलं, सोनीचो. खय गावला तुका, सोनीचो क्लिअर साऊंड हा, काय म्हणतोय. आणि या गाणं आहे का तुला माहित आहे सोनीवर. नाखवा 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 लई दिसाचा हट माझा पुरवा त्या सोनीला कोकण नाखवा. नागवा
अजून एक गाणं नवीन निघालं खायचा तर ऐका. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. हल्लीची आई मुलाला सांगून जाते काय, रडू नको मी पाण्याला जाते. पण आमच्या टायमिंगला आमका आजी औषध सांगाकच नाही. आम्हाला कोणी सांगितलं, अंगाई म्हणून आजीने सांगितलं, निज निज तान्या बाळा तुझी आय गेली व्हाळा, तिने कुरले आणले सोळा. आजीने सांगितलं. तेव्हा आम्हाला समजलं आमची आई व्हाळात गेली आहे कपडे धुवून. हा पण आताच्या औषिंका अंगाई येतच नाही. आता ती काय करतात, मोबाईल घेणार, पोरग्यात पाण्यात झोपवणार आणि गाणं लावणार मोबाईलवर. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो ते. ही परिस्थिती आहे ना या कलियुगा. पोरगे बघ आज हरिनाम ऐकतात आहे ना. तू त्या का घाबरवलंस, एकाने त्याच्यातला अंग काढल्या, केद्यान बॉम्ब वाटत. कसलो बॉम्ब लावलेले आहे. पण तो पोरगे हुशार होता. तो मधलो जो उडी मारले ना, ते काय एकदा बाईने विचारले नाही, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना. ते काही चालले नाही, ह्याचा अर्थ सांग. ह्यो हुशार उभो राहलो, हाताची घडी घातल्या आता घातल्या ना तशी. आणि बाईंका सांगता, बाई चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना. याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. बघ किती हुशार. त्याच्या बाजूचा तो दुसरं त्याच्यापेक्षा हुशार. हो गणिताच्या बाईने प्रश्न विचारले, 10 बांगडे 100 रुपयाला पडले, मग त्याचा एक बांगडा कसा पडला, हिने काय सांगायचा. म्हणता बाई पिशवी फाटलेली होती. तुझ्या या गाणं लिहू दे. हे सांगता काय माहिती, स्मारक म्हणून एका गुळगुळीत धोडो गावलो काय हाणून ठेवायचो. ठीक आहे, कोण ना कोण हाणून ठेवतील, पण माणसं ओळखतील की ह्या संदीप पुजारी बुवाचं स्मारक हा. पण एखादा जनावरीला उदाहरणार्थ कुत्रो धर आणि त्यांनी पाय वर केल्या तर खालच तुझा मारक ध्यान ह्या मारून गेला. तुझ्या गाणं ऐकायला, तू रंगाने काळा तुझा टकला तुळतुळा. आताच लिवलंय, सुचला माता. टकला तुळतुळा तू धोंडा गुळगुळा, टकला तुळतुळा तू धोंडा गुळगुळा, टकला तुळतुळा तू धोंडा गुळगुळा. तू रंगाने काळा तुझा टकला तुळतुळा, तू रंगाने काळा तुझा टकला तुळतुळा, टकला तुळतुळा तू धोंडा गुळगुळा. तोंडात सदा तुझ्या पानाचा गोळा, तोंडात सदा तुझ्या पानाचा गोळा, पानाचा गोळा जणू मधाचा पोळा. काढू नको गळा लोक विटले रे बाळा, काढू नको गळा लोक विटले रे बाळा, विटले रे बाळा स्वतःचा फुलविशी मळा, विटले रे बाळा स्वतःचा फुलविशी मळा. भजनात पाळणा नामकरण सोहळा. तरी आज तू बारशा बिरशाची गाणी म्हटलंस ना. मी म्हटलं आता लगीन बिगीन लावल्याशिवाय हो काय गप राहत नाही. हो आता 42 वर्ष झाली आहेत काय काय जणांना लग्न होत नाही. चुकी कोणची, तुमच्यासारख्या जुन्या लोकांची. समजलं काय, तुम्ही आपले सुटलास. बरं त्या 42 वर्षाच्या मुलांसाठी सुद्धा नवीन गाणं आला. खायचा, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी. कधी भेटलेली
राणी मुखर्जी बघलंस पिक्चर तिचं खरी आहे तिच्या. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मला त्या नटीनं मारली. तुम्ही सांगताय कोणी स्कॉर्पिओची अपेक्षा धरू नका का धरून दे ना एखाद्यात मिळत. कारण आज बुवा 1000 मुलांच्या मागे 700 मुली आहेत मग 300 मुलांनी करायचं का सांग. काय नाही सोपी आयडिया व्हॉट्सअप ग्रुप काढायचा आणि त्याच्यात चॅटिंग करीत राहायचं. तू सांगतो ते भजनाक पुढे बसू शकत नाही त्यांना बाहेर चांगला ऐकायला जातात लक्षात येतं. बरं पहिली कोणते म्हणजे पुरुष स्त्रीची भूमिका करी ना कारण तेव्हा स्त्रीला आदर होता तेव्हा स्त्री क्वचित एका दुसरी नटी असायची. पण आता तसं नाही आता फॅशनचा जमाना आहे. तुम्ही जशी सांगितलं फॅशन आहे की नाही. पहिली स्त्री लुगडं नेसायची आता जीन्स घालता ना. पहिला काळ वेगळा होता बुवा तेव्हा धोतर नेसायचे आता जीन्स येली. पण ज्यांनी धोतर नेसली त्यांनी जमिनी सांभाळल्या आणि ज्यांनी जीन्स पॅन्टी घातली त्यांनी जमिनी विकल्या. तुझी विकूची हा जागेवर बोल काय तो रेट किती गुंट माणूस खरेदी करणार लगेच. ठीक आहे हो काय एक पंगत चुकली ना तरी चालेल पण संगत चुकली तर आयुष्याचा मातेरा झाला. लक्षात दिलं. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण निद्रिस्त अवस्थेत होते तरी दुर्योधन जाऊन पायाकडे उभं राहिलो आणि अर्जुन त्यांच्या उशाकडे थांबला. आता डोळे उघडल्यानंतर पहिला दिसला दुर्योधन. तो म्हणाला देवा मला तू नकोयस मला तुझं सैन्य दे. आणि अर्जुन म्हणाला मला तुझं सैन्य नको